ही विचारात पडली. 6 वाजले तरी घरीच आहे ना, ह्या म्हणते शिंगापूर. खरंच सचिन भाऊ, वातावरण इतकं प्रसन्न आहे इथलं, सुंदर वातावरण. आणि तरी पहिल्याच दिवशी एवढं चैतन्य आहे. नाही तर मागं मी मराठवाड्यात एका गावात कार्यक्रमाला गेलो, एका सप्त्यात आमचा कार्यक्रम ठेवला. मी त्या गावात गेलो. त्या गावाची खासियत अशी होती, त्या गावामध्ये राहणारा प्रत्येक माणूस हा श्रीमंत होता, करोडपती. त्या गावात एकही BPL नाही, सारे IPL. त्या गावात आमचं कीर्तन ठेवलं. मी त्या गावात पोहोचलो आणि त्या बिल्डिंगा पाहिल्या, बंगले पाहिले. मी विचारातच पडलो, म्हणलो भाई इथं आपलं ऐकायला येईल कोण? बिल्डिंगात दिसते, श्रीमंत लोक आहे, आपलं ऐकायला येईल कोण? आम्ही रात्री 8 वाजता कीर्तनाला सुरुवात केली. 500-600 लोक कार्यक्रम ऐकायला आले. अर्धा तास कार्यक्रम चालला ना, अर्ध्या पाऊण तासामध्येच त्या गावाचा एवढा बेकार अनुभव आला मला. मी महाराष्ट्रातल्या अनेक गावात आजपर्यंत कीर्तन केले. वयाच्या 11व्या वर्षापासून मी कार्यक्रम करतो. आता 31 वर्षाचं माझं वय आहे. 2900 गावात मी कार्यक्रम केले आतापर्यंत. पण त्या गावासारखं मरेल गाव मी माझ्या जीवनात नाही पाहिजे. खूपच मरेल गाव. म्हणजे त्या गावात तुम्ही काही बोला, काही म्हणा, त्या गावचे लोक कीर्तनात कसे म्हणून हाशीस नाही. असे मोठमोठ पाय माझ्याकडे, पण हास्य नाही थे. आणि तुम्ही पहा, काही लोक हसत नाही. काही लोकांचे चेहरे पहा, त्याला पाहिलं का आपल्याला प्रसन्न वाटते, माइंड फ्रेश होते. काही लोकांचे चेहरे पहा, त्याला पाहिलं का आपल्याला कोमात गेल्यासारखंच वाटते. काहून तर ती मुर्दा हसत नाही असं एकटक पाहिजे आपल्याकडे. माणसानं कसं हसलं पाहिजे, प्रसन्न राहिलं पाहिजे. हसायला का पैसे लागते का? अजिबात नाही. आपल्या नागपुरात काही लोक हसासाठी इंजेक्शन घेते, हसायसाठी. तरी बोर हसत नाही, नुसतं पण तेथे हसणे कला आहे. प्रसन्न राहिलं पाहिजे माणसानं. मी त्या गावात कार्यक्रम केला. एवढे श्रीमंत लोक, गडगडीत संपत्ती असणारे लोक, त्या लोकांच्या चेहऱ्यावर समाधान नाही, प्रसन्नताच नाही, हास्यच नाही त्या गावचे लोक. मी डोळे बंद केले आणि विचार केला, म्हणलं बा आज काही आपलं बजेट बसत नाही, थांबून जाऊ म्हटलं, आपला कार्यक्रम चाललं जाऊ म्हटलं नागपूरला वापस. मी असा विचारच करत होतो, तर तेवढ्या वेळात एक काकाजी कार्यक्रमात आले आणि ते आमच्या स्टेजच्या समोरच येऊन बसले. आणि तेच काकाजी टाळ्या वाजले, तेच काकाजी मान हलवली, तेच काकाजी मला प्रतिसाद दे, रिस्पॉन्स दे. जमलं रे बाबा म्हणलं. बस त्या माणसाकडे पाहून मी आपलं 2-2.5 तासाचं कीर्तन केलं. आमचा कार्यक्रम संपला. सर्वात पहिले त्या माणसाचा जाऊन मी सत्कार केला. त्याच्या गळ्यात हार टाकला, त्याच्या पाया लागून त्या काकाला म्हणलं काका तुम्ही देवाच्या रूपात तुम्ही झाले म्हणला, तुम्ही आले म्हणून आमचा गेम जमला. म्हटलं तुम्ही आले नसते तर कार्यक्रम फेल झाला असता म्हणला आमचा. बस मी असं म्हणतच होतो, तर तेवढ्या वेळात तो आयोजक मला सांगायला आला, अजी म्हणे बैरा आहे म्हणे. हा बैरा आहे तर मला टाळ्या पाहून वाजवे. अजी म्हणे तो तंबाखू घोटे म्हणे चुनू उडवे म्हणे. लोक एवढे खतरनाक लोक आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भजन लिहिलं की हात पकडोगी दुनिया का बाबा, दुनिया का बाबा, जीने में भी तो